दरम्यान लातूर जिल्ह्यात एसटी महामंडळानं भाविकांसाठी देवदर्शनाची जणू पर्वणीच आणली आहे। 5 बस आगारांकडून धार्मिक सहलीचं आयोजन करत भाविकांना श्रावण महिन्यात देवदर्शनाची मोठी संधी उपलब्ध करून दिल्याचं बघायला मिळतंय। 5 आगारातनं वेगवेगळ्या धार्मिक स्थानांवर गाड्या सोडत विशेष पॅकेज टूरचं आयोजन करण्यात आलंय। लातूर, निलंगा, औसा, उदगीर आणि अहमदपूर या 5 आगारांमधनं गाड्या सोडण्यात आल्या। एका गाडीत 40 सीटचं बुकिंग असेल। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी त्रिशरण मोहगावकर यांनी। भारतीय संस्कृतीमध्ये खरं तर श्रावण महिन्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। या श्रावण महिन्यामध्ये 4 सोमवारांचे जे उपवास आहेत हे भक्तगणांकडून पाळले जातात आणि त्याचबरोबरीनं जर बघितलं तर महाराष्ट्रभरामधल्या देवदर्शनासाठी भक्त मंडळी जात असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून एसटी महामंडळाने सुद्धा भक्तगणांच्या सोयीसाठी धार्मिक सहलीचं आयोजन करत विविध तीर्थक्षेत्रांवरच्या सहलींचं आयोजन केलेलं आहे। आणि याच्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये असलेले जे 5 आगार आहेत महामंडळाचे, या 5ही आगारांमधून वेगवेगळ्या तीर्थस्थळांवरती जाण्याची संधी भाविक मंडळींना एसटी महामंडळाने उपलब्ध करून दिलेली आहे। लातूर जिल्ह्यामध्ये असलेले आगार जर बघितलं तर लातूर आगार, औसा आगार, निलंगा, अहमदपूर आणि उदगीर आगार या सगळ्या आगारांमधून तीर्थक्षेत्रांमध्ये परळी वैजनाथ, कपिलधार आणि याचबरोबर औंढा नागनाथ, येडशी, येरमाळा अशा विविध ठिकाणच्या भक्तिस्थळांवर किंवा देवदर्शनासाठी लोकांना पर्वणी एसटी महामंडळाने खरं तर उपलब्ध करून दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्रिशरण मोहगावकर, NDTV मराठी, लातूर।